चॅनेलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। नमस्कार, नवसंकेत न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत। महायुतीचा घटक पक्ष असलेल्या जनस्वराज शक्ती पक्षाचे 2 आमदार निवडून आले असून शाहूवाडी मतदारसंघातून पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी 36,053 इतके मताधिक्य घेत विजय मिळवला। तर हातकणंगले मतदारसंघातून दलित मित्र अशोकराव माने यांनी 46,250 इतके प्रचंड मताधिक्य घेऊन विजय मिळवला। पक्षाने उभे केलेल्या 6 जागांपैकी 2 जागेवर जनस्वराज्याने झेंडा फडकवला आहे। शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार पारंपरिक विरोधक सत्यजित पाटील सरोडकर आणि आमदार विनय कोरे यांच्यात झालेल्या अटातटीच्या लढतीत 36,053 इतके प्रचंड मताधिक्य घेत सरोडकर यांचा आमदार कोरे यांनी दारुण पराभव केला। शाहूवाडी विधानसभेच्या मतमोजणीतील पहिल्या फेरीत आमदार कोरे यांना केवळ 20 मतांनी आघाडी मिळाली होती। त्यानंतर दुसऱ्या फेरीपासून ते 14व्या फेरीपर्यंत 1,151 इतक्या मतांनी सरोडकर आघाडीवर होते। 15व्या फेरीपासून ते 25व्या फेरी अखेर पन्हाळा तालुक्यातील गावांची मतमोजणी सुरू झाल्यानंतर आमदार विनय कोरे यांना 36,053 इतके प्रचंड मताधिक्य घेत सरोडकरांचा दारुण पराभव केला। सर्जेराव पाटील पेरेडकर, कर्णसिंह गायकवाड, अमरसिंह पाटील यांच्यासारख्या अनेक मान्यवरांची साथ मिळाल्याने या मतदारसंघातील शाहूवाडी तालुक्यातील गावागावातून सत्यजित पाटील यांना मिळणारे मताधिक्य कमी करण्यात जनस्वराज्याला यश मिळाले। पन्हाळा तालुक्यातील गावांनी आमदार कोरे यांच्या झोळीत मतांची रासच ओतल्याने या निवडणुकीत 36,053 इतक्या प्रचंड मतांनी आमदार कोरे यांनी विजय मिळवला। सरोडकर यांच्या गटाला यामुळे प्रचंड धक्का बसला असून उद्याच्या राजकारणाला सुद्धा मोठी खीळ बसणार असल्याचे चिन्हे आहेत। आमदार कोरे यांच्या विजयामुळे कार्यकर्त्यांनी सर्वत्र प्रचंड जल्लोष साजरा केला। संपूर्ण मतदारसंघात दणाणून सोडला होता। कोरे यांनी परत एकदा शाहूवाडी मतदारसंघावर हॅट्रिक साधत सरोडकर गटाला मोठा हादरा दिला आहे। हातकणंगलेतूनही जनस्वराज्याचे अशोकराव माने विजयी झाल्याने आमदार कोरे परत एकदा नामदार होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत।